बारामतीतील रेल्वे पुलाखाली नवजात बालिका सापडली, अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा। तांदुळवाडी येथील दादा पाटील नगर रेल्वे पुलाखाली नवजात बालिका जिवंत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। जन्मानंतर अर्भकाचा त्याग केल्याप्रकरणी अज्ञात आईवडिलांसह जबाबदार व्यक्तीविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शाहरुख शकील शेख वय 26 यांनी फिर्याद दिली। बुधवारी दिनांक 19 सकाळी 6च्या सुमारास रेल्वे पुलाखाली नवजात बालिका रडत असल्याची माहिती डायल 112 वरून पोलिसांना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता राधेश्याम चंद्रकांत जगताप राहणार शारदानगर बारामती हे अर्भकाला घेऊन उभे असल्याचे आढळले। सकाळी दूध घेण्यासाठी जात असताना पुलाखाली अर्भक दिसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी ते उचलल्याचे जगताप यांनी पोलिसांना सांगितले। पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बालिकेला तत्काळ शासकीय महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। अर्भकाची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींनी त्याचा त्याग करण्याच्या हेतूने सार्वजनिक ठिकाणी सोडून दिल्याचा प्रथमदर्शनी संशय आहे। तपास पोलीस हवालदार अमोल भोसले करीत आहेत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, बारामती तालुका पोलीस स्टेशन। दिनांक 19/8/26 रोजी सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान एका दक्ष नागरिकाकडून आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तांदुळवाडी गावच्या हद्दीमध्ये जुन्या रेल्वे ब्रिजच्या खाली एक नवजात अर्भक त्या ठिकाणी कोणीतरी टाकून दिलेलं दिसत आहे आणि ते रडत असल्याचा आवाज येत आहे। त्यावरून मी आमचे पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख शेख यांना त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी पाठवले असता ते 112 ड्युटीला होते। त्यांच्याबरोबर PSI अमोल कदम हे त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी जवळच काही गिरगाई सांभाळणारे लोक राहत होते। तेथील एक दक्ष नागरिकांनी ते अर्भक त्या ठिकाणाहून उचलून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते। तेवढ्यात पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी सदर अर्भक हे बरोबर घेऊन महिला ग्रामीण रुग्णालय बारामती येथे त्या अर्भकाला दाखल केलेलं आहे। सदरचे अर्भक हे स्त्री जातीचे आहे आणि सदरचे अर्भक हे कोणीतरी महिलेने त्याचा त्याग करण्याच्या उद्देशाने ते टाकून दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावरून अज्ञात महिलेविरुद्ध आणि तिचा कोण पालन करता असेल त्याच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल कदम हे करत आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।